सो हे थोडं सेक्शन ई म्हणजे थोडे कॉम्प्लेक्स टाईपचे क्वेश्चन्स असतात, म्हणजे एकदम काही कॉम्प्लेक्स नाही, पण आपल्याला थोडंसं डोकं लावायचं असतं. मग आता ह्याच्यामध्ये यांनी हे दिलंय, असं दिलंय, तर ह्याचा अर्थ काय होतो, जो ग्राफ पेपर असतो आपला, तो ग्राफ पेपर जो असतो तो 1x1चा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं, 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला जे त्यांनी दिलेत की प्रत्येक ह्याचे आपल्याला काउंट करायचे की किती आहेत. आता मग बघूया की कुठले विचारलेत कंटिनेंट, त्याचंच आपण काउंट करणार. सो आफ्रिका विचारलंय, युरोप विचारलंय, ऑस्ट्रेलिया, एशिया, अंटार्क्टिका आणि साऊथ अमेरिका, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच विचारलेत. सो अंटार्क्टिकाचे आपण हे काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सो अंटार्क्टिकाचे आपले स्क्वेअर्स आहेत 13. ऑस्ट्रेलिया काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8. ऑस्ट्रेलिया आहे 8. आफ्रिका काउंट करूया, हा एवढा आफ्रिका आहे इथून इथपर्यंत. सो 1 2 3. आता आफ्रिकाचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. सो आफ्रिका झालं 26. मग युरोप आहे, युरोप विचारलेत 3 3 6 3 9 1 10. सो युरोप आहे 10. युरोप आहे 10. आता आपण कॅल्क्युलेट करू एशिया. तो एशिया जास्त आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इकडे 12 आहेत. त्याच्यानंतर 12 1 2 3 4 5 5 आहेत 5 टाइम्स. सो हे 25 झाले आणि हे 7 आहेत. सो 19 प्लस 25 म्हणजे एशिया आहे 14 44. एशिया आलाय 44. आणि साऊथ अमेरिका विचारले 1 2 3 3 आणि 3 6. सो साऊथ अमेरिका आहे 18. सो आता आपल्याला हे सगळे मिळाले. तर आता विचारले आफ्रिका टू युरोप. मग आफ्रिका आहे 26, युरोप आहे 10. मग 26:10 रेशो आला. मग ह्याला आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकतो, असं लिहून 26/10. सो 13/5 म्हणजे आपला रेशो आला 13/5. ऑस्ट्रेलिया टू एशिया. ऑस्ट्रेलिया 8 आहे, एशिया 44 आहे. म्हणजे डायरेक्ट याला 4 2 8 आणि 11. सो 2:11 किंवा 2/11 हे आपला याचा आन्सर आहे. अंटार्क्टिका आहे 13 आणि साऊथ अमेरिका आहे 18. सो हा असंच राहणार. सो 13:18 ह्याचं आन्सर आहे. सो हे फक्त दिसायला कॉम्प्लेक्स दिसतं, मोठे मोठे डिस्क्रिप्शन देतात, पण हे सोपं असतात. फक्त त्याला सिम्प्लिफाय करायची आपल्याला गरज असते. आता इथे दिलंय ऑब्झर्व द बिलो गिवन पिक्चर अँड आन्सर. आता मग त्यांनी झू दिलंय इथे. तर फाइंड द एरिया ऑफ द लायन एन्क्लोजर विच हॅज ऑल साइड्स ऑफ इक्वल लेंथ. मग हे लायन एन्क्लोजर आहे आणि ऑल साइड ऑफ म्हणजे दिसायला तो जरी आयत रेक्टँगल दिसत असला तरी हा स्क्वेअर आहे, कारण त्यांनी लिहिलंय ऑल साइड्स ऑफ इक्वल लेंथ. मग ऑल साइड ऑफ इक्वल लेंथ असतो स्क्वेअर आणि स्क्वेअरचा एरिया फाउंड आउट. मग सो लिहायचं एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू L इंटू L. मग आता L आहे आपली 100. सो 100 मीटर इंटू 100 मीटर दॅट इज इक्वल टू 1 2 3 4 स्क्वेअर मीटर इज द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. मग लिहिलंय द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द टायगर एन्क्लोजर इज गिवन, फाइंड इट्स पेरिमीटर. मग आता टायगर एन्क्लोजर कुठे बघायचं. टायगर म्हणजे रेक्टँगल आहे म्हणजे हा आहे. मग इथे आहे 250 आहे आणि याची ब्रेथ आहे गिवन 50. सो 250 आणि 50 पेरिमीटर. मग आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल माहिती आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 इंटू L प्लस B. सो 2 इंटू L आहे 250 प्लस B आहे 50. सो 2 इंटू 300. सो आन्सर आलं 600 नॉट स्क्वेअर मीटर, 600 मीटर आलं पेरिमीटर. आता फाइंड द पेरिमीटर ऑफ झू. आता पेरिमीटर ऑफ दिस एंटायर झू आपल्याला फाइंड करायचं आहे. तर एंटायर फिगरचं जेव्हा फाइंड करायचं असतं तेव्हा जे ह्याचे बाहेरचे जी साईड्स असतात त्याचे डायरेक्ट आपल्याला प्लस करायचे असतात. तर मग आपण इथून सुरू करूया. ही साईज आहे 250, मग ही आहे 50, 100 100 लिहूया. 50 100 100 200 डायरेक्ट लिहून टाकूया. मग ही 100 आहे, ही पण 100 असणार कारण हा स्क्वेअर आहे. सो 100 100 हे पण 200 लिहूया आपण. त्याच्यानंतर ही जी आहे ही साईज त्याने दिली आहे 50. सो ही 50 लिहून घेऊया. आता हा हेक्झॅगॉन दिलेला, सॉरी हा आहे
पेंटॅगॉन आहे आणि पेंटॅगॉनची साईज दिली 70. सो एक 70 2 70 म्हटल्यावरती सगळ्यात 70 असणार. मग 1 2 3 4 470 म्हणजे 280 आपल्याला ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला ही आणि ही बाजू माहिती नाही ती किती आहे ते आपल्याला काढायचंय. मग आता बघायचं की ही जो हा जो स्क्वेअर आहे त्याच्या समोरासमोरच्या बाजू सेम आहेत. सो हा 100 आहे आणि तर मग हा पण 100 असणार. हा जो टोटल आहे तो पण 100च असणार. तर ह्या 100 मधला हा आहे तो 70 आहे म्हणजे राहिलेला 30 आहे. सो हे 30 आहे आणि हा रेग्युलर हेक्सागोन आहे इथे 70 आहे म्हणजे हा टोटल झाला परत 100. त्याच्यानंतर या रेग्युलर हेक्सागोनचा 1 2 3 4 ऑल आर 70. सो अगेन 280 ऍड करायचं. आता आपल्याला ही साइड फाइंड करायची आहे. तर अगेन आपण बघितलं की ही जी आहे 100 आहे. सो ही पण 100 असणार म्हणजे ही पण 100 असणार. हा ऍक्च्युली इक्विलॅटरल नाही हा रोम्बस आहे. सो हे पण 100 असणार तो हे 100 असणार. हे 100 आहे म्हटल्यावरती या हेक्सागोनचा हा 70 मायनस झाला. सो दिस इज रिमेनिंग इज 30. सो आपण 30 ऍड करणार. हे याने दिलंय 100 आहे. सो आपण ह्याच्यात परत 100 ऍड करणार. मग आता आपल्याला हा पोर्शन काढायचा आहे. हा पोर्शन काढण्यासाठी आपल्याला हे पूर्ण माहिती आहे 250 आहे. त्या 250 मधलं आता हे किती आपल्याला काढायला लागेल हे मेजरमेंट किती आहे. तर हे मेजरमेंट आपल्याला हा माहिती आहे हा 100 होता स्क्वेअरचा. सो हा पण 100 येणार आणि ही त्याने लेंथ दिली आहे 50. सो 150 म्हणजे हे पूर्ण 150 आहे म्हणजे हा रेक्टँगल आहे म्हणून हा पण 150 येणार. सो हा 150 आहे म्हणजे रिमेनिंग येणार 250 मायनस 150 म्हणजे 100. सो हा पण 100 आहे आपण 100 ऍड केला. मग आपण इथे गेलो तर इथे त्यांनी दिलंय 30 या ट्रायंगलचं. सो 30 and 30 ऍड करा म्हणजे 60 ऍड केलं आणि प्लस आता हा जो एवढा पोर्शन आहे तो आहे 20 त्यांनी दिलेला आहे ऑलरेडी. सो तो झाला 20. तो या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे आपला या पूर्ण जो झूचा आहे तो पेरिमीटर येणार. सो असं सोपं पण ते जरा जस्ट मोठं लेंदी करून देतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला थोडंसं कॉम्प्लेक्स वाटू शकतं. पण स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे सोपं पडेल. तर असे तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि त्यांनी तुम्हाला मदत होत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.